शिंदे आणि सरवदे यांच्यातील काल झालेल्या वादाची पार्श्वभूमी 8 वर्षापूर्वीची असल्याचं आता समोर आलंय. 2017च्या सोलापूर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधील जोशी गल्लीमधून शालन शंकर शिंदे भाजपकडून निवडून आल्या होत्या. त्यावेळी जोशी समाजातील बैठक घेऊन शालन शिंदे यांना उमेदवारी देण्यावर एकमत झाले होते. त्याच बैठकीत पुढील निवडणुकीत सरवदे कुटुंबाला संधी देण्याची शपथ जोशी समाजाच्या मंदिरात घेण्यात आली होती. यावेळेस त्या शपथेच्या आधारे दादासाहेब सरवदे यांनी त्यांची पत्नी रेखा सरवदे यांच्यासाठी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली. मात्र शिंदे परिवाराने पुन्हा तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवल्याने दोन्ही कुटुंबामध्ये तणाव वाढला. रेखा सरवदे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर शालन शिंदे यांच्या मुलांनी सरवदे दाम्पत्याविरोधात आक्षेपार्ह व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याने वाद अधिक चिघळला. शुक्रवारी दुपारी 2:30च्या सुमारास शिंदे व सरवदे समर्थकांमध्ये भर रस्त्यावर वाद सुरू असतानाच हा संघर्ष हिंसक वळणावर गेला. या घटनेचं रूपांतर मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येत झालं. घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईकांनी टाहो फोडला. समाजातील मान्यवरांच्या शब्दाखातर रेखा सरवदे यांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती नागरिकांनी दिली. बाळासाहेब यांच्या हत्येनंतर सोलापुरात खळबळ उडाली आहे.